धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजामि पवित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत जेव्हा प्रकट होतात तेव्हा भगवंतांना निमित्त लागतं. कोणतं निमित्त आहे? पहिलं निमित्त भगवंताने ठेवलेलं आहे की जेव्हा धर्माची हानी होते त्या धर्माची स्थापना करण्यासाठी मी येतो. चांगल्या लोकांचं रक्षण करायचं आणि जे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना मारायचं. तर हे दोन कारणं भगवंताने घेतलेली आहेत. पण कधी कधी असा प्रश्न पडतो की खरंच भगवंत यासाठी आले का हो, की धर्माची स्थापना करण्यासाठी, वाईट लोकांना मारण्यासाठी आणि चांगल्या लोकांची रक्षा करण्यासाठी? भगवंताचा हा दुय्यम विचार होता, म्हणजे सेकंडरी थॉट होता तो, की हे करण्यासाठी मी आलोय. पण मूळ भगवंतांचा जो उद्देश आहे तो उद्देश होता आपल्या भक्तांना आनंद प्रदान करणे. भक्तांचं रक्षण तर करायचं आहे पण भक्तांना आनंद पण द्यायचा आहे. याच्यासाठी बघा भगवंत आले आणि ज्या ज्या अवतारामध्ये भगवंत आले त्या त्या अवतारामध्ये भगवंतांनी हे कार्य केलेलं आहे. मग भगवंतांचे अनेक अवतार आहेत. मत्स्य अवतार आहे, कुर्मा अवतार आहे, वराह आहे, वामन आहे, परशुराम आहे, बलराम आहे, कृष्ण आहे, राम अवतार आहे भगवंतांचा, बुद्ध आहे, कल्की अवतार आहे. हे प्रमुख काही 10 अवतार तर आहेत आणि 24 अवतार सुद्धा आहेत भगवंतांचे. याच्यामध्ये अनेक मग दुसरे नावं येतात. मग भगवंतांचे अनेक अवतार आहेत. पण भक्तांसाठी प्रामुख्याने आपल्या या परंपरेमध्ये ब्रह्ममध्व गौडी संप्रदायामध्ये पण आणि वैष्णवांसाठी पण, जेवढा वैष्णव समाज आहे या भारतभूमीमध्ये, 3 भगवंतांच्या अवताराची विशेष पूजा अर्चना केली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरं म्हणजे प्रभू रामचंद्र आणि तिसरं म्हणजे नरसिंहदेव भगवान की नरसिंह भगवंताची आराधना केली जाते. नरसिंह भगवंत का आराधना केली जाते, याच्या मागचं तत्व काय आहे हे थोडं समजून घ्यायला पाहिजे. प्रभू रामचंद्रांची आराधना करतो, श्रीकृष्णाची आराधना करतो, का करतो? तर तसं नरसिंह भगवंताची आराधना का करायची? नरसिंह भगवंत प्रल्हादा कारणे नरसिंह झालासी, भक्त प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी भगवान नरसिंह प्रकट झाले. मग भगवंताने जी रक्षा केली ती रक्षा करण्यामागे भगवंतानी आनंद पण प्रदान केलेला आहे भक्तांना रक्षा करून. मग हे जे नरसिंह भगवंत आहेत हे नरसिंह भगवंत साक्षात कृष्णच आहेत, ते रामच आहेत, ते कृष्णच आहेत, पण अवतार वेगळा धारण केलेला आहे. अवतार म्हणजे जसं की माणूस एकच असतो आणि नाटकामध्ये जेव्हा एखादा स्टेजवरती नाटक आपण तयार करतो तर स्त्री असेल तर पुरुषाचे कपडे घालू शकते, पुरुष असेल तर स्त्रियांचा कपडे घालून तो रोल करू शकतो एखादा. आणि कधी कधी तर मग नाटकामध्ये किंवा ड्राम्यामध्ये जर एखादा प्राण्याचा रोल असेल तर मग काय करतात, हरणाचे कपडे घालतात, वाघाचे कपडे घालतात आणि त्या नाटकामध्ये आपण जातो. अगदी याच पद्धतीनं जेव्हा भगवंत प्रकट होतात, भगवंत सुद्धा विविध रूप, केशवधृता मीन शरीरा जय जगदीश हरे, केशवधृता शूकर रूपा जय जगदीश हरे. केशवधृता मीन शरीरा, कधी माशाचं रूप घेतलं भगवंतानी. केशवधृता शूकर रूपा, कधी डुकराचं रूप घेतलं भगवंतानी, वराह भगवंत. कधी भगवंत येतात तर भगवंत कासवाचं रूप घेऊन, केशवधृता कच्छ शरीरा, कच्छ म्हणजे कासव, त्या कासवाच्या रूपामध्ये भगवंत आले. कधी भगवंत आले मग माणसाच्या रूपामध्ये आले, प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये. कधी श्रीकृष्ण आले, कधी परशुराम एका ब्राह्मणाच्या क्षत्रियाच्या रूपामध्ये पण आले, भगवंत आले. तर अशा प्रकारे भगवंत वेगळी वेगळी रूप धारण करतात. भगवंतांना काही अवघड नाही रूप धारण करणं, पण भगवंतांचं हृदय, भगवंताचा स्वभाव तोच आहे, मूळ स्वभाव, करुणा तशीच आहे भगवंताची. मग कधी कधी माशाच्या रूपात आलं तर वेगळं वाटू शकतंय, वेगळ्या दृष्टीने आपण बघू. कधी डुकराच्या रूपाने आले म्हणजे काय, भगवंत असे घाण आहेत का हो? असं म्हणलेलं आहे की जेव्हा भगवंत
आणि डुकराचं रूप धारण केलं, वराह रूपामध्ये आले. आता डुक्कर म्हटलं की जवळ न गेलं तरी वास येतो त्याचा. भगवंतांच्या डुकराचं रूप धारण केल्यानंतर भगवंतांनी असं म्हटलेलं आहे, हजारो किलोमीटर हा सुगंध पसरला होता, सेंट लावल्यासारखं. आणि बघा भगवंताचं स्वरूप. भगवंतानी जे काही केलं ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ऋषभदेव नावाचे भगवंत होऊन गेले, जे सध्या हे जैन लोक वगैरे म्हणतात ना, तर ते ऋषभदेव जे आहेत, ते ऋषभदेव भगवंतानी वेड्या स्वरूप धारण केलं. म्हणजे कपडे काढले सगळे अंगावरचे आणि वेड्यासारखे फिरायचे आणि लहान मुलं त्यांना दगड मारायचे. भगवान ऋषभदेव हा एक अवतार आहे भगवंतांचा. आणि दगड मारायचे आणि ते असे करायचे, असे राहायचे. जसं गावामध्ये काही वेडी लोक रस्त्यावरून फिरतात ना, तर ते कपड्याचं पण भान नसतं आणि ते सुशी केलेलं पण त्यांना काही भान नसतं. कुठेही पडतात, उकिरंड्यावर पडतात, कुठेही घाणीमध्ये पडतात. भगवान ऋषभदेव सुद्धा स्वतःच असं शौचालय तिथंच करायचे आणि त्याच्यामध्ये त्या विष्ठेमध्येच लोळायचे. भगवंत आहे. पण वैशिष्ट्य हे आहे की भगवंतानी विष्ठा जेव्हा त्याग करायचे तर सुगंध हजारो मैल पसरायचा. सुगंध म्हणजे भगवंत जंगलामध्ये सगळीकडे सुगंध पसरायचा. म्हणजे सांगण्याचा उद्देश की भगवंत जेव्हा करतात तेव्हा त्याचं एक वैशिष्ट्य असतं आणि म्हणून ते भगवंत आहे. साधारण व्यक्तीचं असं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. आपल्या अंगाला घाम आला तरी सुद्धा उन्हाळ्याचं एकदा घातलेला कपडा परत घातला वास येतो लगेच. पण भगवंतांच्या अंगामधून भांडण चालू होतं त्या हिरण्याक्षशी, त्या वराह रूपामध्ये गदायुद्ध चालू होतं. भगवंतांच्या घाम, भगवंत शरीरात आलेला घाम आहे, तो घाम खाली पडला. त्या घामापासून तिळाच्या झाडाची उत्पत्ती झाली. तीळ आपण खातो ना, किती शक्तिवर्धक आहे तीळ. म्हणजे भगवंतांचं जे काही कार्य आहे ते अद्भुत आहे. जर कोणी म्हणत असेल की आपण देव होऊ शकतो वगैरे म्हणतात ना लोक, तर मग असं होईल का? आपल्या घामापासून लगेच वास येतो आणि भगवंताला घाम आला तर त्याच्यापासून तिळाचं झाड बनवू शकतं. आणि असं काही विविध अवतारामध्ये विविध लीला केल्या भगवंताने. आणि म्हणून भगवंतांचा अवतार हा भक्तांना आनंद प्रदान करण्यासाठी आहे. नरसिंह भगवंताचा अवतार स्वतःच आहे. नरसिंह भगवंतांचा जो अवतार आहे, या अवताराचं फार मोठं महात्म्य आहे आपल्या जीवनामध्ये. विशेष करून या हरिभक्तांना नरसिंह भगवंतांचं का बरं पूजा केली पाहिजे? तर नरसिंह भगवंत सर्वांना माहिती आहे, भगवंताचं रूपच आहे. एवढं असं हे आहे की डोळे असे बाहेर आलेले आहेत, लाल बुंद, आग ओकतायत. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम नमाम्यहम. भगवंताचे तोंडातनं अशी आग ओकते, डोळ्यातनं अशी आग ओकते आणि भगवंतांचे असे वाघनखे आहेत असे भगवंतांना. आणि भगवंत एवढे रागावलेले त्या खांबातनं जेव्हा भगवंत प्रकट झाले, असं एक चवताळलेला वाघ किंवा सिंह जो आहे, तो सिंह जो आहे, त्या सिंहाचं जे रूप आहे एकदम अक्राळ विक्राळ स्वरूप आहे. अर्ध शरीर माणसाचं इथून खाली आणि इथून वरती सिंहाचा जबडा भगवंतांचा. ते दात आणि ते असं एक स्वरूप तुमच्या डोळ्यासमोर तयार करा तुम्ही असं. मग भगवंताचं हे स्वरूप रागावणारं स्वरूप आहे की कसं आहे? एक माताजी आले प्रभुपादांकडे आणि प्रभुपादांना म्हणाले, आमचे प्रभूजी फार रागीट आहेत, त्यांना फार राग येतो, थोडं काहीतरी सांगा की उपाय म्हणणं काहीतरी. प्रभुपाद महाराज म्हटले की भगवान नरसिंह देवांची उपासना करायला सांगा म्हणले यांना. माताजी म्हणले, अहो ते भगवंतच रागावलेले आहेत म्हणले, स्वतः ते भगवंत ऑलरेडी रागवले आणि त्यांची उपासना करायला सांगताय म्हणले, त्यांचा अजून राग वाढेल म्हटले. प्रभुपाद महाराजांनी छान उत्तर दिलं. प्रभुपाद महाराज म्हटले की भगवंत रागावलेले आहेत, ते नाही असं नाही, पण भगवंत रागावलेले जरी असले तरी सुद्धा त्यांचं जे हृदय आहे ते श्रीकृष्णाचंच हृदय आहे, श्रीकृष्णच आहे, ते मूळ स्वरूप श्रीकृष्णाचंच आहे. त्यामुळे जर त्यांची उपासना केली तर राग कमी होतो म्हणले.
ते रागाचीच देवता आहे म्हटले, त्यांची उपासना केली तर राग कमी होईल म्हटले यांचा. मला सांगायचं होतं की नरसिंह भगवंत जरी रागावलेले असले किंवा त्यांचं रूप असेल, प्रल्हाद महाराजांवर रागवले का हो? छोटस 5 वर्षाचा बालक आहे, जेव्हा भगवंत प्रकट झाले, तर थोडीशी कथा पण मी सांगतो की भगवंत प्रकट कसे झाले. प्रल्हाद महाराजांना भरपूर त्रास होता. मग भक्ती करताना घरामध्ये पण त्रास होऊ शकतो. बरेच जण, आता मला युट्यूबला सुद्धा मी काल बघत होतो, बरेच लोक असं कमेंट टाकतात खाली माझ्या व्हिडिओच्या खाली की प्रभूजी आमच्या घरामध्ये असं आहे, हे मांसाहार करतात किंवा हे असं आहे, तर काय केलं पाहिजे, किंवा आम्हाला घरामध्ये नामजप करू देत नाहीत, मंदिरात जाऊ देत नाहीत, काय केलं पाहिजे. लोक प्रश्न विचारत राहतात नेहमी. तर सर्वत्रच आहे. प्रल्हाद महाराजांना पण भरपूर त्रास झाला. प्रल्हाद महाराजांना उकळत्या तेलामध्ये टाकलं का? भगवंताचं नाव घेतोय. दरीमधून खाली ढकलून दिलं का? भगवंताचं नाव घेतोय. अहो 5 वर्षाच्या मुलाला कोणी असं करतं का हो? सांगा बरं. मोठा मुलगा झालाय, तुम्ही त्याला द्या ढकलून दरीमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. पण 5 वर्षाचा मुलगा निरागस, आणि त्यात तर हा भक्त होता. तर ही भगवंत बनायची प्रवृत्ती आडवी आली. हिरण्यकश्यपू काय म्हणायचा? बाप म्हणणारा जो होता तो म्हणायचा मीच देव आहे, मीच विष्णू आहे, आणि तू काय करायला पाहिजे? माझी पूजा करायला पाहिजे. स्वतः भगवंत झालाय. आणि मग हे मध्ये नारायण कुठनं काढला? नारायण कुठनं काढला? नारायण वगैरे कोण नाही, मीच आहे. भगवंताशी द्वेष केला. आणि म्हणून जेव्हा प्रल्हाद महाराजांवर हा अत्याचार होत होता, मला सांगा नरसिंह भगवंत प्रकट झाले होते का हो त्यावेळेला? प्रकट शेवटी झाले की नाही? पण जेव्हा त्रास दिला गेला भक्ताला, तेव्हा तो त्रास झाला का? नाही झाला. त्रास नाही झाला. उकळत्या तेलामध्ये जेव्हा टाकलं होतं ना, ते तेलच थंड झालं. जेव्हा प्रल्हाद महाराजांना टाकलं ते तेलच थंड झालं. आणि जो हत्ती होता पिसाळलेला, त्या हत्तीच्या पायाखाली दिल्यानंतर तो हत्ती शांत झाला, पिसाळलेला हत्ती. मग तेव्हा पण भगवंताची कृपा काम करतच होती की? भगवंताने रक्षा केली की नाही प्रल्हाद महाराजांची? अवश्य रक्षिबे कृष्ण. एका हरिभक्ताला नेहमी मनात हा विश्वास पाहिजे की नाही, भगवंत माझी नेहमी रक्षा करतील, जरूर रक्षा करतील. का नाही करत आहे? त्या भगवंताची भांडायला पण पाहिजे. का नाही करत आहे? तर करायलाच पाहिजे, हा विश्वास मनात पाहिजे, मगच भगवंत रक्षा करतात. प्रल्हाद महाराजांना दरीत खाली टाकलं. खाली टाकल्यानंतर 7 आई आहेत आपल्या, त्यामध्ये पृथ्वी पण आपली आई आहे. आणि पृथ्वी ही स्वतः भगवंताची पत्नी आहे. पृथ्वी जी आहे ती भगवंताची पत्नी आहे. दरीमध्ये ढकललं. ज्यावेळेला दरीमध्ये ढकललं त्यावेळेला पण प्रल्हाद महाराजांच्या मनात विचार आला. काय विचार आला? की जर मला ढकलून दिलंय तर मला काहीच होणार नाही, कारण माझी आई खाली आहे. आई कशी जाऊ देईल मला? आपल्या मनामध्ये हा विचार येतोय का? आपण जेव्हा या मार्गामध्ये आलेला आहे की पृथ्वी माझी आई आहे आणि ती मला आरामात सांभाळेल म्हणे. आई कधी मुलाला काय पदरात घेतेच की? मग पृथ्वी नाही घेणार का पदरामध्ये मला? आणि तसंच झालं. तेव्हा दरीवरून खाली ढकललं तेव्हा त्यांना काही असं थोडं खरचटलं पण नाही प्रल्हाद महाराजांना. पण भगवंत रक्षा करताय, 100% रक्षा करतात भगवंत. हा विश्वास कुठंतरी आपल्या मनात यावा म्हणून सत्संग आहे. म्हणून हे सगळा उठाठेव काय चालली ना आपली, कशासाठी आहे? कुठंतरी मनामध्ये ही सारखी यायला, कुठंतरी नाही, हे मनात यायलाच पाहिजे की नाही, भगवंत रक्षा करतील, भगवंत रक्षा करतील, भगवंत रक्षा करतील. हे काही आळशीपणाचं लक्षण नाही, हा विश्वास आहे, हे प्रेम आहे. जेव्हा आम्ही नामस्मरण करतो, सत्संग करतो, याचा अर्थच हा आहे की नाही, श्रीकृष्ण मला वाचवतील. घालू देवासीचं भार, जे काही तुला करायचंय ते कर. तुला काय आम्हाला दुःखात ठेव, सुखात ठेव, जे काय करायचंय ते कर. भगवंतावर इतकं प्रेम आणि श्रद्धा आहे ना. नरसिंह भगवंत, मला सांगायचं होतं, शेवटी प्रकट झाले, पण त्रास आधी झाला तेव्हा वाचवलं कुणी? सांगा. त्यांनीच वाचवलं, त्यांनीच वाचवलं. भगवंत एवढे दयाळू आहेत, एवढे दयाळू आहेत भगवंत, की भगवंत भक्ताला जर काही झालं तर भगवंत स्वतःवर घेतात, भक्ताला काही करू देत नाही. तुम्हाला ते चैतन्य महाप्रभूंची लीला सर्वांना माहिती आहे.
की चैतन्य महाप्रभू मायापूरमध्ये हरिदास ठाकूर, ती कथा सर्वांना माहिती आहे. हरिदास ठाकूरांना आदेश दिला होता मारण्याचा. 22 बाजारामध्ये त्यांना मारले. चाबकाचे कोडे, चाबूक असतो ना, चाबूक मोठा, चाबकाने असे फटके मारायचे. किती फटके मारायचे? तर मरेपर्यंत मारा म्हटले त्यांना. आणि त्यांना मरेपर्यंत मारण्याचा प्रयत्न केला. ह्या चौकात न्यायचं, मारायचं, परत पुढच्या चौकात न्यायचं, मारायचं, असं 22 ठिकाणी नेलं त्यांना. आणि नेल्यानंतर इतकं मारलं पण त्यांना काहीच झालं नाही. म्हणजे प्रल्हाद महाराजांची कथा कधीची आहे? करोडो वर्षापूर्वीची आहे, सत्ययुगामधली. पण या कलियुगामध्ये ही घटना घडते 500 वर्षापूर्वी मायापूरमध्ये, की हरिदास ठाकूरांना इतकं मारून सुद्धा काहीच होत नाही. मग ते सैनिक काय म्हटले, तू मरत का नाही? तर ते म्हणले, तू जर नाही मेला तर तो राजा आम्हाला मारेल, तो मुस्लिम राजा आम्हाला मारेल म्हटले. मग असं म्हटल्यानंतर म्हणले ठीक आहे, त्या मुस्लिम राजाला जो आहे, तो मुस्लिम राजाला भीतीपोटी हे म्हणले मी मरतो म्हणले, असं मेल्याचं सोंग केलं तरी त्यांनी उचललं आणि गंगेमध्ये फेकून दिलं त्यांना. ते गेले सैनिक निघून सगळे. राजाला सांगितलं मेला म्हणून. दुसऱ्या दिवशी सकाळी ते सापडले त्या गंगेमध्ये, पाण्यामध्ये जिवंत होते. आणि त्यांच्या अंगावर कुठेही वळ उमटला नव्हता, असं पूर्ण अंग चांगलं होतं. चैतन्य महाप्रभू साक्षात भगवंत आहे का, त्यांच्या अंगावर सगळे वळ उमटले होते सगळे असे. तर मार खाल्ला कुणी? हरिदास ठाकूरांनी. आणि मार लागला कुणाला? भगवंताला लागला. किती कृपाळू आहेत. असं म्हणतात की सगळं वाटून घेता येतं पण दुःख वाटून घेता येत नाही. समज तुम्हाला डोकं दुखतंय तुमचं, तर तुमचा मुलगा तुमचं वाटून घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. मुलगी नाही घेऊ शकत. आई आहे, आई का नाही घेऊ शकत? आई आहे ना, मुलाचं दुःख वाटून घेऊ शकत नाही. नवरा, बायको, साधं डोकं दुखतंय पण ते दुःख वाटून या संसारात कोणच घेत नाही. पण जर ठरवलं तर भगवंत ते वाटून घेऊ शकतो. अरे सगळ्यात जास्त प्रेमाचा व्यक्ती कोण आहे हे आपण विसरलो. हे सत्य आहे, 100% सत्य आहे की भगवंत वाटून घेतात. जर तुम्ही प्रेम केलं तर, तुम्ही त्यांना म्हटलं ना माझा आहे, भगवंत माझे आहेत असं जर म्हटलं तर भगवंतच सगळं काही दुःख, ते कितकं मारलं होतं तर ते सगळं ते भगवंताने अंगावर घेतलं यांचं. आणि म्हणून या जगामध्ये भगवंता इतकं प्रेम आपल्यावर कोणाचंच नाही. फक्त आता आपण ओळखायचं आणि भगवंतांवर प्रेम करायचं. त्या कढईमध्ये टाकलं, तेल थंड झालं, हत्ती पिसाळेला शांत झाला आणि काय जेवढे काय प्रयोग केले. होलिका त्या होलिकेच काय झालं, त्याचे अग्नीमध्ये घेऊन बसली प्रल्हाद महाराजाला. तिला ब्रह्माजीने वरदान दिलं होतं काय, अग्नीमध्ये जळणार नाही म्हणून. पण ते वरदान सुद्धा फेल गेलं. का फेल गेलं वरदान? काय गेलं फेल? त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला होलिकेने. आणि ती होलिका सुद्धा जळून खाक झाली. आणि काय, होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद महाराज जिवंत झाले. त्यांना काही झालं नाही, अग्नी पण काही करू शकला नाही. मला हे सांगायचं आहे की भगवंताची भक्ती जी आपण करतो ना, याच्यामुळे भगवंत नेहमी रक्षा करत राहतात. भगवंत मृत्यू तर ज्या दिवशी ठरला त्या दिवशी येणारच आहे. आपल्या नशिबातल्या कर्मातल्या गोष्टी काही ठरलेल्या आहेत का? पण माणसं म्हणतात की नशीब बदलू शकत नाही. नशीब बदलू शकतंय, कर्म बदलू शकतंय. जेव्हा असं म्हणलेलं आहे हातावर रेषा आहेत ना, आपल्या नशिबानुसार रेषा आहे. काय तुमच्या जीवनामध्ये किती धन आहे, तुमच्या जीवनामध्ये किती आहे. आयुष्यमान वाढवू पण शकतात भगवंत, कमी पण करू शकतात. हे दुसऱ्या तिसऱ्या कुणाच्या हातामध्ये नाही, हे भगवंताच्या हातात आहे. ब्रह्माच्या नाही, शिवाच्या नाही, कुणाच्याच हातामध्ये नाहीये हे बदलण्याचं. पण भगवंत रेषा पण बदलू शकतात. भगवंताच्या कीर्तनामध्ये तेवढी ताकद आहे. जो कीर्तनामध्ये बसून टाळी वाजवतो नुसती, नुसतं कीर्तनामध्ये टाळी वाजवली ना,
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा टाळी टाळी, कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरि बोल। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा ओ हरे राम ओ हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। आता बघा ते हातावरती बघा तुमच्या काय बदल झालाय बघा, श्रद्धा असेल तर बदल होणार 100%। उबाळे माताजीमध्ये भरपूर बदल झाला, बदल होणार आहे आता इथून पुढे। बदल श्रद्धा पाहिजे की श्रद्धा शब्दे विश्वास, विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे। भगवंतांच्या कीर्तनामध्ये जेव्हा आपण हे भक्ती मार्ग स्वीकार करतो तर कर्म पण भगवंत घेतात। पाठीमागच्या वेळी सांगितलं प्रारब्ध भगवंत घेतात। आता किती प्रारब्ध आहे याची पण कथा मी सांगितली होती। प्रभू रामचंद्र आणि विभीषण महाराज रामेश्वर मध्ये शिवपूजा करत होते तेव्हा त्यांच्यावरून गोहत्या झाली। मागच्या वेळेस सांगितलेली कथा आठवा। तर ते गो हत्येचं जे कर्म आहे हे प्रभू रामचंद्र म्हणले मी स्वतः घेतो, म्हटले माझ्या भक्ताचं कर्म। जे प्रारब्ध पण भगवंत घेऊ शकतात, कसला पॉवरफुल मार्ग आहे बघा। अजून काय पाहिजे? आणि म्हणून तुकाराम महाराज 100% असा विश्वासाने सांगतात। काय सांगताय? जळतील पापे जन्मांतरीची, एका जन्माची नाही हा, अनेक अनेक जन्माची पाप जळतील म्हटले। नामसंकीर्तन साधन सोपं, आज हे साधन आहे त्याचं नाव नामसंकीर्तन आहे आणि ते कसं आहे? सोपं आहे, अगदी सोपं आहे, कोणी म्हणू शकते। आणि म्हणून ते म्हटले की अनेक अनेक जन्माची पाप जळून जाऊ शकतात केवळ भगवंताच्या नामसंकीर्तनाने। आणि म्हणून हा मार्ग सोपा जरी असला तरी पॉवरफुल आहे। कधी कधी वाटतं की काय सोपं आहे, थोडं अवघड काहीतरी सांगा, अवघड नाही, हे सोपं जरी असलं तरी पण अतिशय शक्तिशाली मार्ग आहे। आणि मग मी सांगत होतो की भगवंत नेहमी रक्षा करतात। प्रल्हाद महाराजांची रक्षा केली भगवंताने, इतकी रक्षा केली। असं एकदा प्रश्न विचारला प्रल्हाद महाराजांना, बघा भगवंत कृपा अकारण अशी कृपा होत नाही तशी, पण कस काय एवढी कृपा झाली प्रल्हाद महाराजांवर? एवढे प्रेम, एवढं प्रेम कस काय उत्पन्न झालं? त्याच्या मला एक कथा येते की एक ब्राह्मण कुटुंबामध्ये एक मुलगा जन्माला आला आणि तो जो मुलगा आहे ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर थोडासा वाईट मार्गाला लागला, वेश्यावृत्ती करायचा। आणि त्याचं प्रेम एका वेश्येवरती झालं। ती जी वेश्या होती
त्या वेश्येवर त्यांनी प्रेम केलं. आणि त्या वेश्येवर जरी प्रेम केलं तरी भांडणंही होतच असतात नेहमी. त्या वेश्येचं भांडण झालं, ते दोघांचं भांडण झालं. आणि हे दोघ जण बोललेच नाही, दिवसभर बोलले नाहीत एकमेकाशी. त्याचं तोंड तिकडं, हिचं तोंड इकडं. आणि शेवटी दिवसभर त्यांनी पाणी सुद्धा पिले नाहीत. अन्न तर लांबची गोष्ट, पाणी सुद्धा पिले नाही दोघंही असेच. आणि मग त्या ठिकाणी त्या दिवशी विशेष दिवस होता. काय दिवस होता? नरसिंह चतुर्दशी की भगवान नरसिंहांचं जयंती होती त्या दिवशी. आणि त्यांना नकळतपणे उपवास घडला, कारण दोघे पाणी पण पिले नव्हते. याला म्हणतात भगवंताची अकारण कृपा. काही कारण नाही, कृपा करण्याचं काही कारण नाही, पण नकळतपणे उपवास घडला त्या दिवशी. पाणी पण पिले नाहीत. निर्जल उपवास असतो, सकाळ 6 ते संध्याकाळ सूर्यास्तापर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. आणि पुढच्या जन्मामध्ये ती जी वेश्या होती ती स्वर्गामध्ये गेली, अप्सरा बनली. आणि हा जो मुलगा होता ब्राह्मणाचा, त्या वेश्येबरोबर राहत होता, तेच झाले भक्त प्रल्हाद महाराज की. डायरेक्ट भक्तच झाले. एक उपवास डायरेक्ट महाभक्त झाले, एवढे मोठे भक्त झाले. म्हणून आम्ही ओरडून ओरडून सांगत असतोय, काय उपवास धरा रे बाळांनो, उपवास धरा, कल्याण होईल. या जन्मात नाही पण पुढचा जन्म 100%. उपवास जे असतात ना, उपवास म्हणजे कधी कधी मग असं म्हणतो की फराळ करा परत उपवास करा. कधी मग आम्ही ग्रुपला टाकत असतो, ठीक आहे तुम्हाला सहन होत नाही तर 12 पर्यंत करा, निर्जल तरी करा 12 पर्यंत, ठीक आहे पाणी पिऊन तरी करा, बरं ठीक आहे फळं खाऊन करा, ठीक आहे फळं नाही खिचडी खाऊन करा, ठीक आहे सांगत राहतो ना. याचं कारण काय माहिती का? याचं फार मोठे महात्म्य आहे. एक उपवासावरती एक प्रवचन ठेवायला पाहिजे की कुणी काय उपवास केला आणि काय फळ प्राप्त झालं. तर नकळतपणे उपवास झाला. आणि मनामध्ये विचार काय होता? भगवंताचा होता का? काय काहीच नव्हतं. फक्त ते त्या दिवशी नरसिंह जयंती असल्यामुळे पाणी पण नाही पिले. आणि भगवंत काय करतात माहिती का? विचार करतात. काय विचार करतात की उपवास केलाय ना, ठीक आहे मग बाकी काही बघणार नाही, मग माझ्यासाठी केलाय की नाही केलाय ना, किती कृपाळू असतील भगवंत. आणि म्हणून नरसिंह भगवंत सगळ्यात कृपाळू अवतार आहे भगवंत, असं बघायला गेला तर. असं एका कल्पाची कथा येते. आणि दुसऱ्या एका ठिकाणी मी असं ऐकलं की हे जे भक्त प्रल्हाद होते त्यांच्या पूर्वजन्मामध्ये काय होतं, तर जे एके दिवशी त्यांचं असंच त्यांची काही मैत्रीण होती, प्रेयसी, तिला घेऊन ते कुठं फिरायला गेले. आपल्याकडे माहिती आहे आता फिरायला म्हणजे लोक मंदिराकडे जातात, निवांत कुठे बघतात माळावर एखादं मंदिर आहे का तिकडे कुठे. आणि मग तिकडे गेले. आणि तिकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी एक विष्णूचं मंदिर होतं. मंदिर असं खंडर पडलेलं एकदम असं. आणि त्या मंदिरामध्ये गेले. आता मंदिरात गेल्यावर आपण बघतो जी जुनी मंदिर आहे तिकडं काही कोणी झाडलोट वगैरे काही करत नाही, मग बसायला चांगली जागा पाहिजे. त्यांनी त्या मंदिरापुढं काय केलं, साफसफाई केली थोडीशी, खराटा घेऊन ते मंदिर साफ केलं सगळं. आणि मग तिथं बसले ते. आणि तो दिवस होता नरसिंह जयंतीचा. अरे नरसिंह जयंतीच्या दिवशी त्यांच्याकडून मंदिर साफ करण्याची सेवा झाली. आणि त्याचं फळ म्हणून त्यांना पुढच्या जन्मामध्ये भक्त बनण्याची संधी भेटली. प्रल्हाद महाराज की. ह्या तिथीचं महात्म्य आहे की नरसिंह जयंती इतकी महत्वपूर्ण आहे की खरं हे प्रवचन अगोदर दिलं असतं तर मग कदाचित तुम्ही 100% उपवास केला असता की नाही. पुढच्या वर्षी करा, तोपर्यंत विसरून जाणार पण तुम्ही. नरसिंह जयंतीला उपवास का करायला पाहिजे? कारण बघा, उपवास केल्याने भगवंताची विशेष कृपा प्राप्त होते. कारण त्या दिवशी पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे का, राजे लोक असायचे, त्यांच्या गळ्यामध्ये अशा मोत्याच्या माळा असायच्या, कॉस्टली दागिने असायचे, मोत्याच्या माळा.
आणि दासी येते, दासी म्हणते महाराज आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले, आपल्याला कन्या प्राप्त झाली, किंवा दुसरा काहीतरी शुभ समाचार घेऊन आलं की महाराज काय करणार, गळ्यातली माळ काढणार, डायरेक्ट दासीला देणार, मोत्याची माळ, एवढी महागडी माळ लगेच काढून देणार. कळालं का तुम्हाला? आनंद झालाय राजाला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा भगवंताला जेव्हा प्रकट होतात ते आनंदाचा दिवस आहे त्यांचा, प्रकट होण्याचा आपल्या भक्तासाठी. आणि म्हणून जेव्हा जेव्हा भगवंत प्रकट होतात त्या दिवशी अवश्य उपवास केला पाहिजे. त्यामुळे काय होतं, भगवंत लगेच कृपा प्रदान करतात, लगेच त्याला. भगवान श्रीकृष्ण किती वाजता प्रकट झाले? रात्री 12 वाजता प्रकट झाले, रात्री 12 पर्यंत उपवास. भगवान नरसिंहदेव संध्याकाळी 6 वाजता प्रकट झाले. भगवान रामचंद्र दुपारी 12 वाजता प्रकट झाले. बाकीचे आहेत म्हणा, पण एवढं तरी आपण पाहूया. तर एवढे तरी उपवास आपण करायला पाहिजे. नरसिंह जयंतीचा उपवास प्रभुपादांची इच्छा होती सर्वांनी केला पाहिजे. का? नरसिंह भगवंतांची कृपा आपण घेतली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये भरपूर संकट येत आहे. तो संकटाला काही कमी आहे का आपल्याकडे? पदम पदम यत् विपदम, प्रत्येक पावलाकडे संकट आहेच. भक्ती मार्गामध्ये पण संकट आहे, जीवनामध्ये पण संकट आहेत. तर भगवंत अवश्य रक्षा करतात. नरसिंह भगवंत भक्तांची कृष्णच आहेत, पण वेगळ्या रूपामध्ये आलेले आहेत. केवळ ते विघ्न हटवण्यासाठी आलेले आहेत. त्यांचा अवतार किती मिनिटाचा आहे? श्रीकृष्ण आले 125-26 वर्ष राहिले या धरातलावर. प्रभू रामचंद्र हजारो वर्ष राहिले. नरसिंह भगवंत किती वर्ष राहिले माहितीये का? संध्याकाळी आले 6 वाजता, अशा दरम्यान सूर्यास्ताच्या वेळेला खांब फोडला, खांबातनं बाहेर आले, त्या हिरण्यकश्यपूला मांडीवर घेतला, फाडला, प्रल्हाद महाराज त्यांची आरती घेतली, त्यांना मिठी मारली, अवतार फिनिश, संपला. कशासाठी आले? केवळ भक्तांच्या जीवनामध्ये येणारं विघ्न नष्ट करण्यासाठी आलेला अवतार आहे. म्हणून तो प्रसिद्ध आहे. जेव्हा हे हरे कृष्ण आंदोलन आहे, या हरे कृष्ण आंदोलनामध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये भरपूर संकटे यायची. तर प्रभुपाद महाराजांनी विदेशामध्ये प्रभुपाद होते, तर तिथं भरपूर संकटे यायची. आणि मग भक्तांनी चर्चा केली, प्रभुपादजी भरपूर संकट येतात आपल्यावरती, काय करायला पाहिजे आपल्या मंदिरावरती? तेव्हा प्रभुपाद महाराज म्हटले की तुम्ही दिवसातनं कमीत कमी 3 वेळा नरसिंह भगवंताची आरती करा. किती वेळा? 3 वेळा नरसिंह भगवंताची आरती करा. म्हणून आजही जे प्रमुख इस्कॉनची मंदिरं आहेत तर त्या ठिकाणी सकाळी पहाटे आरती असते, मंगल आरती, तेव्हा पण नरसिंहाची आरती होते. दुपारी मंदिर बंद करतात भोग लावल्यानंतर, भोग आरती असते, त्यावेळेला पण नरसिंह आरती होते. आणि संध्याकाळी गौर आरती असते, आपल्याकडे पण आपण सुरू केले. तर संध्याकाळची आरती झाल्यानंतर पण नरसिंह आरती होते. तर दिवसातून 3 वेळा ही आरती होते नरसिंह भगवंताची. नमस्ते नरसिंहाय. तर सांगण्याचा उद्देश हा होता की प्रभुपाद महाराजांनी सांगितलं की तुम्ही नरसिंह भगवंतांना, जेव्हा जेव्हा तुम्हाला संकट येईल तुम्ही नरसिंह भगवंतांना पुकारा, नरसिंह भगवंतांची आराधना करा, तुमचं संकट नष्ट होईल. आणि असंच झाले. भगवान नरसिंहदेव जेव्हा आपलं जे हे हरे कृष्णाचं जे मेन हेडक्वार्टर कुठे आहे माहिती आहे का तुम्हाला? मेन ठिकाण कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये मायापूर. तर या ठिकाणी मुस्लिम लोक भरपूर राहायचे. हे मुस्लिम लोक फार त्रास द्यायचे. त्यांचं म्हणणं आहे की हे लोक पळून जावे इथून, त्यांचं मंदिर वगैरे काय होऊ नये इकडे. आणि कोण कोण आले मायापूरला? हात वरती करा, म्हणजे लक्षात येईल मला बोलताना. फार कमी लोक आले. एकदा जाऊन यायला पाहिजे मायापूरला. तिकडे काहीच नव्हतं, तर तिकडे मुस्लिम लोक इतका त्रास द्यायचे, बंदूक दाखवायचे नाही, मारायचे पण गोळ्या, गावठी पिस्तूल असायचं त्यांच्याकडे. तर एके दिवशी काय केलं त्यांनी, त्या मंदिरावर अटॅक केला सगळ्या माणसाने मिळून. आणि जे राधा माधव भगवंत आहेत त्या भगवंतांना भगवंताची मूर्तीच घेऊन चालले, कारण भरपूर त्यांना वाटलं सोन्याची दागिने आहेत सगळे त्या भगवंताच्या अंगावरती. तर ते भगवंताची मूर्तीच घेऊन चालले पळून. मग त्यावेळेला पण भक्तांनी भरपूर त्यांच्यावर हाणामारी झाली, त्यांनी बंदुकीतून गोळ्या मारल्या. तर काही भक्तांना लागले पण, पाय वगैरे हे झाले. आज पण ते भक्त आहेत ज्यामध्ये गोळ्या लागल्या बंदुकीच्या. सांगण्याचा उद्देश असा होता की मायापूरमध्ये जेव्हा ही घटना घडली, मग मीटिंग बसली आणि मग त्यांनी विचार केला काय केलं पाहिजे आपण आता. तर मग सगळ्यांनी सांगितलं की जेव्हा जेव्हा संकट येईल तेव्हा प्रभुपाद महाराज काय म्हटले, भगवान नरसिंह देवांची आराधना करा.
आणि मग म्हणले ठीक आहे, नरसिंह भगवंताची आराधना करूया. मग मायापूरमध्ये नरसिंह भगवंताची मूर्ती स्थापना करायचं ठरलं. पण नरसिंह भगवंतामध्ये पण प्रकार आहे. 9 प्रकारचे नरसिंह भगवंताचे विग्रह आहेत. तर याच्यामध्ये जेव्हा ते खांबातनं बाहेर आलते ना, ते खांबातनं बाहेर आल्यानंतर अतिशय रागावलेले होते. ते शांतच होत नव्हतं. आणि त्यांचं नाव काय? उग्र नरसिंह. उग्रम वीरम महाविष्णू. इतके उग्र की ते देवता आले. ते नंतर माहिती ना तुम्हाला, महादेव आले, ब्रह्माजी आले, पण जवळ जायला कोणच तयार नाही. त्यांना माहिती आहे विष्णूच आहे, ते कृष्णच आहे, ते जवळ जायला कोणच तयार नाही. शेवटी लक्ष्मीला बोलवलं. लक्ष्मी तर बायको आहे विष्णूची. ती म्हणली मी ह्यांचा असला रूप पहिल्यांदाच बघते. म्हणले मी ह्याच्या अगोदर असलं रूप पाहिलं नाही यांचं, मी पण नाही जवळ जाऊ शकत. म्हणले हे अतिशय उग्र रूप आहे म्हणे. लक्ष्मी सुद्धा जवळ गेली नाही भगवंताच्या. नंतर ते छोटं 5 वर्षाचे प्रल्हाद महाराज जवळ गेले आणि त्या प्रल्हाद महाराजांनी प्रार्थना केली. तर भगवंतांनी त्याला जवळ घेतलं. त्यानेच त्यांना हार घातला, आरती केली. बाकीच्यांचं धाडस नाही झालं पुढं जायचं. असलं उग्र रूप आहे नरसिंहाचं की अक्राळ विक्राळ, ते आयाळ आहे सगळं, असं आयाळ, आणि अशी वाघ नख आहेत, सगळे असे नख आहेत. आणि या रूपामध्ये स्थापना करायची ठरली. शांत नरसिंह, उग्र नरसिंह. तर शांत झाल्यानंतर, आरती केल्यानंतर शांत झाले, थोडे शांत झाले, ते उग्र नरसिंहाची स्थापना करायची ठरली मायापूरमध्ये. आणि मग कुठे बनवायची मूर्ती? मग तामिळनाडूमध्ये बनवायचं ठरलं. तिकडे जे मूर्ती बनवतात ते शास्त्राच्या प्रमाणे बनवतात. मूर्ती बनवण्याचं पण एक शास्त्र आहे की मूर्ती कशी पाहिजे. आता तुम्ही, आपल्याकडे असतं की नाही, गणपती बसवतात. तर गणपतीला काय करतात ते लोक? कधी गणपतीच्या हातामध्ये बासरी देतात, कधी गणपतीला बालाजी बनवतात, कधी गणपतीच्या उंटावर, कशा घोड्यावर, कशाही बसवतात गणपतीला, अशा मूर्त्या बनवतात. तर हे अपराध आहे. त्याचं एक शास्त्र आहे मूर्ती बनवण्याचं. आणि त्याच्यामध्ये दिलेलं असतं की कुठल्या भगवंताची कशी मूर्ती बनवायची. इव्हन श्रीकृष्णाची मूर्ती कशी बनवायची. तर याचं प्रमाण आहे, मी सांगेल शेवटी, ते पण सांगणार आहे. प्रभू रामचंद्र आहेत समजा, आणि प्रभू रामचंद्रांची मूर्ती कशी बनवायला पाहिजे ते पण दिलेलं आहे. की त्यांची उंची किती भगवंताची, त्याचं काय, धनुष्याची उंची किती, सगळं ते लिहिलेलं आहे. आणि मग हे जेव्हा प्रभू नरसिंह भगवंताची मूर्ती बनवायचं ठरलं, तामिळनाडूमध्ये बनवायचं ठरलं. आणि मग ते एका भक्तांना पाठवलं तिकडे, जावं म्हटले बनवा मूर्ती. मग मूर्ती बनवायला गेले. आणि मूर्ती बनवायला गेल्यानंतर 6 महिने फिरले, कोण चांगला माणूस भेटतोय का बघितलं. 6 महिन्यानंतर त्यांना एक माणूस भेटला जो शास्त्रानुसार मूर्ती बनवत होता. त्याच्याकडे लिखित स्वरूपामध्ये होतं सगळं, कसं मूर्ती बनवायची वगैरे. मग ते म्हणले आम्हाला अशी मूर्ती बनवायची नरसिंह भगवंतांची. ते म्हणले नाही रे बाबा, म्हटलं नरसिंह भगवंताची मूर्ती आम्ही बनवत नाही म्हटले. कारण नरसिंह भगवंत जरी आपली रक्षा करत असते तरी सुद्धा नरसिंह भगवंत बनवण्यासाठी फार विशेष पात्रता लागते. तर मूर्ती बनवताना सुद्धा त्यामध्ये नियम असतात. नरसिंह भगवंत बनवायला तो शिल्पकार नाही म्हटला. नाही म्हटल्यानंतर त्यांनी अनेक प्रार्थना केल्या, तो माघारी आला मायापूरला. ते म्हणले, मायापूर परत मिटिंग बसली, म्हणजे नाही मूर्ती बनवायचीच आहे म्हणले, परत जावा म्हटले. परत गेले. परत गेल्यानंतर त्या ठिकाणी तो माणूस होय म्हटला. ते म्हणले तुम्ही आधी नाही म्हटलात, आता होय कसं काय म्हटलं. तर ते म्हणले मलाच प्रश्न पडला, आता तुम्ही सारखं फोन करताय आणि सगळ्या गोष्टी करताय, काय करू काय करू. मी माझ्या गुरूंना विचारलं. माझ्या गुरूंनी मला सांगितलं की कुणाला पाहिजे मूर्ती. ते म्हणले ते हरे कृष्णवाल्यांना पाहिजे. हा म्हणले मग बनव म्हटले मूर्ती. माझे गुरु मला स्वप्नात पण येऊन सांगितले आणि प्रत्यक्ष पण सांगितलं मला की मूर्ती बनवायला. आणि तुम्ही जर ती मूर्ती कशी बनवायला पाहिजे, त्याची पूजा कशी व्हायला पाहिजे, कारण नरसिंह भगवंताची पूजा करण्यासाठी थोडी नियमांची आवश्यकता आहे, थोडं ब्रह्मचर्य पालन करण्याची आवश्यकता आहे. नरसिंह भगवंताची पूजा कोणी करू शकत नाही असं. आणि मग त्या ठिकाणी मूर्ती बनवायला घेतली. मूर्ती बनवायला घेतल्यानंतर स्केच काढण्यात आलं. ते म्हणजे आम्हाला अशी पाहिजे.
तर आत्ता जी मूर्ती आहे मायापूरमध्ये, तुम्ही दर्शन केले सर्वांनी? ते केलं नसेल तर वरती जाऊन करा, आपल्याकडे पण आहे, फोटो आहे मोठा भिंतीवर लावलेला भगवंतांचा, नरसिंह भगवंतांचा. एवढे उग्र आहेत ना, असे डोळे लाल भडक आहेत भगवंताचे, असे एवढे उग्र आहेत असे भगवंत. तर ती मूर्ती बनवायला घेतली. तर मूर्ती बनवायला घेतल्यानंतर तो दगड सापडत नव्हता. मी तुम्हाला सांगतोय की कसे भगवंत प्रकट होतात. मग ते म्हणले 6 महिन्यांनी या, म्हटले तुम्हाला मूर्ती तयार करून देतो. 4 महिन्यानंतर गेले, म्हणजे आता बऱ्यापैकी झाली असेल, म्हणले थोडं बघून येऊया. तर काहीच झालं नव्हतं, अजून दगड बी आणला नव्हता. ते ओरडले, म्हणले कसं काय तुम्ही असं केलं? म्हणले मूर्ती 6 महिन्यामध्ये बनवून देणार होता म्हणले तुम्ही आम्हाला. ते म्हटले अजून दगडच सापडला नाही म्हणले, कारण ही मूर्ती बनवायला पण जिवंत दगड लागतो म्हणले. हे जिवंत दगड काय आहे, संकल्पना आहे. तर त्याचा काय विधी आहे म्हणले. एक प्रकारचा किडा असतो, तो किडा त्या दगडावर सोडला जातो, तर तो दगड खातो किडा. समजायचं की हा जिवंत दगड आहे. मग त्याचं सापडला नाही म्हणे. आणि अजूनही काही त्याच्या परीक्षा असतात, जिवंत दगड कसं शोधायचा. तर मग नंतर ते म्हणले ठीक आहे, जिवंत दगड सापडल्यानंतर सांगतो म्हणले. बऱ्याच दिवसानंतर त्यांना तो दगड सापडला. आणि दगड सापडल्यानंतर तो काळा दगड पाषाण सापडला. तो घेतला घडवायला आणि घडवला. 1 वर्ष लागलं ती मूर्ती घडवायला. इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे ती मूर्ती, की त्या मूर्तीवरती एक प्रवचन होऊ शकतं मोठं पूर्ण, की काय त्या मूर्तीचं वैशिष्ट्य आहे मायापूरच्या नरसिंह भगवंताच्या. इतकी जबरदस्त आहे ती मूर्ती, जगामध्ये अशी मूर्ती कुठंच नाही. एक विशेष भगवंताचा अवतार आहे. जे मूळ रूपामध्ये भगवंत जे खांबातनं प्रकट झाले होते का, सेम तसे भगवंत प्रकट झालेले आहेत. आणि 1 वर्ष झाल्यानंतर मूर्ती पूर्ण झाली. 1 वर्ष होईपर्यंत तो माणूस कुठंच गेला नाही, कारण ते मूर्ती बनवण्याचे पण नियम होते. अतिशय सवळ्यामध्ये ती मूर्ती बनवायचा तो. आणि ती मूर्ती बनवली, एक असं छप्पर होतं, त्यामध्ये ठेवली मूर्ती. मूर्ती पूर्ण झाली, कडी घातली. हा म्हणले आता झाली पूर्ण, थोडं आता जरा फिरून येऊ म्हटले. मित्राकडे गेले. थोडस मित्राकडे गेले की मागणं लगेच मेसेज आला, म्हणले ज्यात तू ती मूर्ती बनवताय ना ते सगळं जळलंय म्हणले. ते पूर्ण घराला आग लागली पूर्ण. म्हणजे गडबडीत येऊन ते उघडलं, बघितलं. आणि पावसाळ्याचे दिवस होते, सगळं ओलं होतं, कडन चिक 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 झालं होतं सगळं. कशी काय आग लागली? ते उग्र नरसिंह आहेत. तर त्यांनी समजून घेतलं की भगवंत पूर्ण झालेत आणि त्यांना जायची गडबड झाली मायापूरला. त्यांनी लगेच फोन केला, म्हणले भगवंत तयार आहेत, लवकरात लवकर घेऊन जावा. आणि मग लगेच भक्त तर तयारच होते. लगेच भक्त आले, मोठा ट्रक आणला. आणि जेव्हा मूर्ती न्यायची असते एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, आता काय वेगळे नियम आहेत, पण पहिले फार नियम वेगळे होते. तर फार परवानग्या वगैरे लागायच्या ह्या राज्यातून त्या राज्यामध्ये जायला. तर असं म्हणलेलं आहे की त्या मूर्तीमध्ये प्राण, त्या मूर्तिकाराने घडवतानाच, त्यामध्ये घडवण्यापूर्वीच त्या मूर्तीमध्ये प्राण होते. म्हणजे प्राण प्रतिष्ठा एक नामधारी केली तिकडं मायापूरमध्ये. ऑलरेडी त्याच्यामध्ये प्राण होतेच त्या मूर्तीमध्ये, जिवंत. आणि मग एका ट्रकमध्ये ती मूर्ती बसवली, वाळू भरली, अर्धा ट्रक, त्यामध्ये ती मूर्ती घातली आणि ते घेऊन आले. टोल नाक्यावर इकडं तिकडं राज्य, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात क्रॉस करताना बरं चेकिंग व्हायचं, पण ते कुठंच काही अडवायला नाही. 24 तासामध्ये सगळ्या परवानग्या मिळाल्या आणि ते नरसिंह भगवंत मायापूरमध्ये जाऊन पोहोचले. हरी बोल. आणि तिकडं मग 1986 सालची गोष्ट आहे. तर म्हणजे आज जवळजवळ त्या भगवंताची स्थापना होऊन 40 वर्ष झाली मायापूरमध्ये. तर स्थापना केली, इतकं थाटामाटामध्ये स्थापना केली. आजपर्यंत तिथल्या भक्तांचं म्हणणं आहे, एवढी संकट यायची, एवढी भांडणं व्हायची, तिकडे मारामाऱ्या व्हायच्या, पण जसे नरसिंह भगवंत तिकडे आले तसं त्या मंदिरामध्ये काही झालं नाही आज तागायत. सांगण्याचा उद्देश, जिकडं जिकडे नरसिंह भगवंत गेले आणि इतकी प्रेमाने सेवा होते नरसिंह भगवंताची तिकडे. तिथले जे पुजारी आहेत, तर विशेष पुजारी आहेत तिकडं नरसिंह भगवंताची सेवा करण्यासाठी, कोणालाही सोडलं जात नाही आतमध्ये. आणि जे विशेष पुजारी सेवा करतात तिकडे, आणि त्या पुजाऱ्यांना पण त्या भगवंताचा साक्षात्कार होतोय वेळेवेळेला. साक्षात भगवंतच आहेत, भक्तांबरोबर लीला करतात भगवंत तिथं, नरसिंह भगवंत. आणि म्हणून नरसिंह भगवंतांची उपासना आपण करायला पाहिजे.
भक्ती चारू स्वामी महाराज सांगत होते की उज्जैनमध्ये पण भरपूर समस्या होत्या, तर तिकडे पण नरसिंह भगवंताची स्थापना केली. तर नरसिंह भगवंताची स्थापना केल्यानंतर तिकडच्या पण सगळ्या समस्या नष्ट झाल्या उज्जैनच्या मंदिरामध्ये आपल्या. तर दिल्लीमध्ये पण स्थापना झाली लक्ष्मी नरसिंह भगवंताची. तर जिकडे जिकडे नरसिंह भगवंतांची स्थापना आणि आराधना होते, तर नरसिंह भगवंत 100% आपल्या भक्तांची काळजी घेतात. म्हणून नरसिंह भगवंताला प्रार्थना केली पाहिजे, नरसिंह भगवंताची आराधना केली पाहिजे आणि नरसिंह भगवंताला सांगितलं पाहिजे की तुम्ही आमची रक्षा करा. आणि भगवंत करतात, रक्षा करतात. असे कित्येक घटना आहेत. तर मला ते काही सांगायचं नाही तुम्हाला की काय काय घडलं, कुठं काय घडलं. मला हे सांगायचं आहे की नरसिंह भगवंतांची आराधना, त्यांच्यावरती प्रेम करायला थोडं शिकलं पाहिजे भक्तांनी. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संकट येईल की नाही, त्यावेळेला आपण नरसिंह भगवंतांना पुकारू शकतो. उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्रम मृत्युम मृत्युम नमाम्यहम. याच्यामध्ये काय म्हटलंय, हा मंत्रही पाठ करू शकता तुम्ही. हा जो मंत्र आहे, हा मंत्र जेव्हा भीती वाटते ना, जास्त भीती वाटते, तर हा मंत्र म्हणायला पाहिजे. आणि इव्हन मृत्यूपासून पण रक्षण होऊ शकतं, एवढं त्या मंत्राचा महिमा आहे. पुराणामध्ये हा मंत्र दिलेला आहे. तर हा मंत्र म्हणू शकताय, सोपा आहे, सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणू शकताय की तुम्ही. उग्रम वीरम महाविष्णुम ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहं भीषणं भद्रं मृत्युं मृत्युं नमाम्यहं. असा मंत्र आहे, पाठ करू शकता हा मंत्र. तर नरसिंह भगवंतांना बोलवण्याचा मंत्र आहे. तर म्हणून आमचे भक्त गाडी सुरू केली पहिल्यांदा नरसिंह आरती म्हणतात. गाडीमध्ये पण नरसिंह भगवंतांचा फोटो, नरसिंह भगवंतांचं काही मूर्ती छोटीशी असेल तर लावू शकता गाडीमध्ये सुद्धा आपण. नरसिंह भगवंताचा फोटो किंवा मूर्ती ठेवला तर पिक्चरची गाडी लावू शकत नाही गाडीत, हा प्रॉब्लेम आहे. नाही तर गाडी जळून धूर होणार जा, तर तुम्ही स्वाहा होणार. आधीच सांगितलेलं बरं. धूर निघायला लागल्यानंतर म्हणणं असं कसं काय झालं. नरसिंह भगवंतांच्या घरामध्ये फोटो ठेवताय किंवा गाडीमध्ये फोटो लावताय, तर तिकडे काही असं कार्य व्हायला नाही पाहिजे. आणि थोडीशी आरती वगैरे व्हायला पाहिजे. तर भगवंत कडक पण आहे आणि रक्षा पण करतात. समजलं तुम्हाला. पण नरसिंह आरती म्हणायला काही हरकत नाही. मोबाईलमध्ये लावू शकता नरसिंह आरती, मोबाईलमध्ये लावू शकता. आणि नरसिंह भगवंत आजही रक्षा करतात. याचं एक उदाहरण देताना मी थांबतो या ठिकाणी. आपलं हे हरे कृष्ण आंदोलनच्या सुरुवातीच्या काळामध्ये, हे 50-60 वर्ष झाले या गोष्टीला, मुंबईमध्ये आपल्याला जागा भेटलेली 4 एकर जुहूच्या बीचवरती. तर त्या ठिकाणी पण प्रभुपाद महाराज गेले आणि 4 एकर साधारणपणे जागा भेटली त्या जुहू बीचवरती. तेव्हा तिकडे काही नव्हतं, सगळे उकिरडे सगळं होतंय आणि तिकडे कोणीच येत नव्हतं. तर सगळ्या मुंबईची घाण तिकडं. तर त्या ठिकाणी जागा भेटल्यानंतर प्रभुपाद महाराज गेले, छोटंसं मंदिर उभा केलं प्रभुपादाने. तंबू मंदिर बांधायचं होतं, तोपर्यंत भगवंत पण आणले राधारास बिहारी आणि त्यांना मूर्ती अशा तंबूमध्ये ठेवल्या आणि पूजा पाठ सगळं चालू होतं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये विदेशामधले भक्त भरपूर होते इस्कॉनमध्ये. सगळी विदेशी लोक तिकडे राहायला मुंबईमध्ये. आणि मग एका व्यक्तीकडनं, ज्या व्यक्तीकडनं जागा घेतली होती ती विकत, 2 लाख काहीतरी ठरलं होतं त्याचं त्या काळामध्ये. आणि मग ही जागा घेतली होती, तर तो जो व्यक्ती आहे त्याला टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचं ठरलं होतं. त्याचं नाव होतं नायर. काय नाव होतं? टप्प्याटप्प्याने पैसे द्यायचं ठरलं होतं. पण झालं काय की तो जो व्यक्ती आहे त्याने फसवलं प्रभुपादांना. त्याने काय केलं, पूर्वीच्या काळी एवढं काही सोयी सुविधा कागद करण्याच्या नव्हत्या. एकच जमीन 2 लोकांना लिहून दिली. ती जी जमीन आहे प्रभुपादांना पण दिली, ऑलरेडी ती विकली होती दुसऱ्या माणसाला त्यांनी, आणि प्रभुपादांना कागद करून दिले असं वेगळंच. आणि आता काय म्हणतोय, पैसे द्या नाही तर खाली करा. आत्ता पैसे द्या नाही तर खाली करा जागा. समजलं का तुम्हाला. अशा प्रकारे फसवलं. मग त्याने फार त्रास द्यायला सुरू केलं भक्तांना. ते विदेशी लोकांना असं मंदिराच्या बाहेर गेले की डाकू पाठवायचे, गुंड पाठवायचे,
असे चाकू दाखवायचे त्यांना, जेणेकरून लोक पळून जातील हे विदेशी लोक, असं वाटायचं. पण या भारतीय लोकांपेक्षा विदेशी लोकांचं समर्पण जास्त होतं. ते लोक म्हणायचे आम्ही मेलो तरी चालले पण आम्ही सोडणार नाहीत. भारतीय लोक असं पळून गेले असे कधीच, पण हे विदेशी लोक फार समर्पित होते. आणि मग एके दिवशीची घटना, तो व्यक्ती आला, म्हणला आत्ताच्या आत्ता पैसे द्या नाहीतर खाली करा जागा. प्रभुपाद महाराजांना म्हटलं. प्रभुपाद महाराज म्हणले, प्रभुपाद महाराज पण चिडले, याने आपल्याला फसवलंय हे प्रभुपादांना कळालं. प्रभुपाद महाराज म्हणले किती तुझे तिथे 2 लाख रुपये काय आहेत ना, उद्या सकाळी ये म्हणले, घेऊन जा म्हणले पैसे, म्हणले असं म्हणले प्रभुपाद महाराज. ठीक आहे म्हणलं, मग तुम्हाला उद्या 1 रात्रीची मुदत देतो म्हणले, उद्या सकाळी मला पैसे पाहिजे नाही तर माझी जागा खाली करा म्हणले. हे सगळं चंबू गाभाळ उचला म्हणले तुम्ही. प्रभुपाद महाराजांनी असं म्हटल्यानंतर प्रभुपाद महाराज सकाळी यायला सांगितलं होतं. मग सकाळ उजडली आणि प्रभुपादांच्या कानावरती मेसेज आला की हो, नायर नावाचा जो व्यक्ती आहे तो मेला. राम नाम सत्य आहे. मेला म्हणून त्याच्या ऐकायला आलं. मग मेल्यानंतर कसं काय मेला रात्रीमध्ये अचानक, काहीच झालं नाही, काय अटॅक आला नाही, काय नाही, जागेला गप्प कसं काय झाला माणूस. मग त्याला दवाखान्यात नेलं त्याच्या बायकोने. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर म्हणजे यांना काही झालं नाही म्हणले, कसे मेले काहीच कळलं नाही, पण यांच्या गळ्यावर म्हणे वाघाची नखं आहेत म्हणे, यांच्या गळ्यावरती वाघाची नखं आहेत. प्रभुपादांना कोणीतरी येऊन सांगितलं की याच्या गळ्यावर वाघाची नखं आहेत म्हणून. प्रभुपाद म्हणले त्याला नरसिंह भगवंतांनी मारला म्हणले, भक्तांना त्रास देत होता म्हणले, आम्हाला फसवलं म्हणले, भगवंतांनी त्याचा कार्यक्रम केला म्हणले. आजही भक्तांना याचा प्रत्यय येतो. आणि नंतर त्याची बायको आली, त्याच्या बायकोनी ते मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. नंतर त्या बायकोलाही प्रभुपादांनी डोस दिला. नंतर तिलाही कळालं नंतर नरसिंह भगवंताचा महिमा. प्रभुपादांनी सांगितलं, म्हणले तुझ्या नवऱ्याने विरोध केला तर काय झालं बघ म्हणे, तुलाही अजून विरोध करायचा आहे का. तिने समजून घेतलं थोडस आणि बऱ्याच गोष्टी झाल्यानंतर. पण आज त्या ठिकाणी मुंबईमधलं एक सर्वात मोठं मंदिर दिमाखामध्ये उभं आहे. 7 मजली मंदिर आहे, ते फार भव्य दिव्य मंदिर उभं आहे. तर भगवान नरसिंहदेव जरूर रक्षा करतात भक्तांची, पण तेवढी सेवा केली पाहिजे ना आपण. बघा या जगामध्ये फुकटमध्ये कोणच काय देत नाही. नवरा तरी असला तरी फुकट सांभाळतो का. तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल, काहीतरी त्याला अहो म्हणावं लागेल काहीतरी, मग तो तुम्हाला काहीतरी सांभाळेल. बायको तरी असेल तरी फुकट सांभाळेल का, तुम्हाला खाऊ घालेल का, तुम्ही काहीतरी दिलं तरी तुम्हाला देईल ना. मुलं तरी फुकट सांभाळतील का, लहानपणी तुम्ही काहीतरी देताय त्यांना मुलांना, मग ते म्हातारा झाल्या सांभाळतील, अशी अपेक्षा आहे. या जगामध्ये कुणीच काही करत नाही, भगवान तरी का करतील. तुम्ही काहीतरी थोडी भक्ती केली पाहिजे. तुम्ही काहीतरी आरती पाठ करा म्हटलं तर मग आरती तरी पाठ करायला पाहिजे. तशी कशी कृपा होईल सांगावं. नुसती आरती तरी पाठ आहे का तुमची नरसिंह भगवंताची. आज आपण इथं 1-2 वर्ष झालं येतोय, मग भगवंताची कृपा पाहिजे तर थोडं आरती पाठ केली पाहिजे, आरतीमध्ये आलं पण पाहिजे, मग ती कृपा प्राप्त होऊ शकते ना. असं भगवंत असं कसं कृपा करतील. तुम्ही काहीतरी भगवंतासाठी थोडं तरी केलं पाहिजे कष्ट, असं मला म्हणायचं. मग भगवंत रक्षा करतील जेव्हा आपल्यावरती संकट येईल त्यावेळेला. एक मुलगी होती विदेशामध्ये, छोटी मुलगी होती, अशी छोटीशी 5-6 वर्षाची मुलगी होती, आणि अशी घराच्या पुढे खेळत होती, अशी घराच्या पुढे खेळत होती. आणि तिचे वडील जे आहेत ना, वरच्या मजल्यावर बसून पाहत होते त्या मुलीला की ती मुलगी अशी खाली खेळत आहे, गवतामध्ये खेळत होती. आणि खेळता खेळता ती मुलगी रस्त्यावर गेली अशी, वरच्या मजल्यावर वडील बघतायत. ए जाऊ नकोस तिकडं असं म्हणतच होते, इतके एक ट्रक आला आणि डोळ्यात एकच वडिलांनी बघितलं की ती मुलगी जी आहे त्या ट्रकच्या खाली गेली. ट्रकच्या खाली गेली आणि ती तसंच ट्रक पुढे गेला. ती मुलगी पण दिसेना झाली, म्हणजे ट्रक बरोबरच गेली फरफटत, असं त्याचा अर्थ झाला. डोळ्यांनी पाहिलंय वडिलांनी की माझी मुलगी डोळ्यात एकच ट्रकच्या खाली गेलेली आहे. छोटी 5-6 वर्षाची मुलगी आहे. पण नंतर वडील खाली आले, जिना उतरून खाली आले,
कुठं गेली मुलगी, कुठं ते रस्त्यावर हुडकायला लागले, कुठं दिसते काय, कुठेच मुलगी सापडली नाही. तर घराच्या पुढे जे लॉन होतं ना हिरवं, त्याच्यावर ती मुलगी निवांत चेंडू खेळत बसली. आणि मग त्या मुलीला विचारलं, बाळा तुला कुठं काय लागलंय का? बघितलं तर कुठंच काही लागलं नव्हतं. त्या मुलीला थोडंसं खरचटलं नव्हतं, पण तिच्या मानेवरती वाघाची नखं होती. मानेवरती वाघाची नखं होती. माऊली प्रभू झोपून आला. झोपण्यामध्ये पटाईत आहे ते. तर ते बिभीषण काय ते बिभीषणाचा भाऊ कुंभकर्ण, ते कुंभकर्ण आहे ना, ते कुंभकर्ण ते रावण आहे ना, लोक रावणाची भक्ती रामाची भक्ती करायची ना सारखी. राम कथा ऐकून ऐकून लोक चांगले बनायला लागले. त्याचा प्रभाव लंकेत पण व्हायला लागला त्या रामाचा. ते बिभीषण बी राम राम करायला लागले. रावणाने म्हणले कुंभकर्णाला, म्हणले काहीतरी मीटिंग घेतली, काहीतरी करा म्हणले. त्या कुंभकर्णाला 2 बायका होत्या. एकाचं नाव होतं तंद्री आणि एकाचं नाव होतं निद्रा. 2 बायका होत्या कुंभकर्णाला. मग ते काय म्हणले, त्या दोघांनाही पाठवलं. कुंभकर्ण म्हणले आता म्हणले राम कथा ऐकल्यामुळे लोक सुधरायला लागले, म्हणले राम राम करायला लागले म्हणले. मग आता काय करू म्हणले, दोघींना मी पाठवतो म्हणले. जिकडं जिकडं कथा कीर्तन सत्संग चालू असेल, पहिल्यांदा तंद्री येते, मिसेस तंद्री, त्यानंतर मिसेस निद्रा. पहिल्यांदा प्रवचनाला बसला की जांभळ्या येते, त्या यांना तंद्री म्हणते. आणि आरती करताना, जप करताना जांभळ्या येतात मोठ्या. ही बायको आहे कोणाची? तुमचा काय संबंध आहे तिच्याशी? तिला कशाला घेताय, बोलवताय? दुसरी येते जप करताना, आरती करताना, प्रवचन ऐकताना, हे असं होतंय. 2 बायका आहेत त्या, त्यांचा संग कधी करायचा नाही. तंद्री आणि निद्रा या दोघींचा संग कधी करायचा नाही, कारण त्या कथा ऐकू न देण्यासाठी येतात आणि त्यांना अवश्य टाळलं पाहिजे आपण. मला सांगायचं होतं, ती जी मुलगी आहे, ती मुलगी तिच्या मानेवरती काय होतं? वाघाचे नखे होते. सर्वांना वाटलं माऊली प्रभू झोपले. ते माऊली प्रभू झोपलेच नव्हते. तिसरंच कोणतरी झोपलं होतं, त्याचं नाव मला येत नव्हतं, मग त्यांचं नाव घेतलं. तिसरं कोणतरी झोपलेलं आहे, कदाचित तुम्हीच असाल माग वळून बघणारे, पण नाव माहित नाही तुमचं म्हणून तुमचं नाव घेतलं. तर सांगत होतो मी, ती जी मुलगी आहे त्या मुलीच्या मानेवर अशी वाघ नखे होते. त्यांना विचारलं बाळा काय झालं? तर ते म्हणले नरसिंह आलते, नरसिंह म्हणे, नरसिंह भगवान आले होते म्हणे. त्या मुलीने सांगितलं, छोट्याशा मुलीने सांगितलं, कारण त्या मुलीची नरसिंह आरती पाठ होती आणि ती रोज नरसिंह आरती म्हणायची, छोटी मुलगी. तर जेव्हा ट्रक गेला अंगावर, तेव्हा नरसिंह भगवंताने असं उचललं, मानेला धरून असं फेकलं इकडं लॉन मध्ये आणून, हिरव्या हिरवळीवर टाकून गेलं तिला, त्या मुलीला. करतात की नाही भगवंत रक्षा? अवश्य रक्षा करतात भगवंत. आणि असे अनेक उदाहरणं आहेत. दुसऱ्यांची सांगितलं तर बरं आहे, आपलं सांगू नये. तर भगवंत नेहमी रक्षा करतात असा अनुभव आहे नरसिंह भगवंत. मग थोडंसं प्रेम आपलं उत्पन्न व्हायला पाहिजे, म्हणून मी आज काही कथा सांगितल्या नरसिंह भगवंतांच्या. भरपूर कथा मी सांगू शकतो. वृंदावनामध्ये सुद्धा नरसिंह भगवंताची अनेक मंदिरं आहेत. वृंदावनामध्ये, मायापूरमध्ये सुद्धा नरसिंह भगवंतांची अनेक मंदिरं आहेत. आणि जे प्रमुख ठिकाण आहे नरसिंह भगवंतांचं ते कुठे आहे? अहोबिलम. अहोबिलम असं विविध कल्पामध्ये विविध ठिकाणी अवतार घेतला. तर पाकिस्तानमध्ये पण नरसिंह भगवंताची मंदिर आहे. तर एका कल्पामध्ये भगवंताने तिकडे अवतार घेतला असेल, कराची. पाकिस्तानमध्ये कराची नावाचं शहर आहे, त्याच्या जवळ असं म्हणतात लोक, ते खांबा आहे, ज्या खांबातून भगवंत प्रकट झाले. आणि इथं आपल्या हैदराबादच्या पुढे, तिरुपती आणि हैदराबादच्या मध्ये, इथे एक अहोबिलम नावाचं ठिकाण आहे. तिकडे डोंगर आहेत फार मोठे मोठे. त्या डोंगरामध्ये नरसिंह भगवंत प्रकट झाले, तो खांबा आहे असं म्हणतात. अहोबिलम किंवा अहोबलम असंही आहे ते. तर 2 कथा सांगितल्या जातात याच्याबद्दल. अहोबलम म्हणजे जेव्हा नरसिंह भगवंत त्या खांब फोडून बाहेर आले, त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक देवी देवता तिकडे आले होते ना, सगळे 33 कोटी देवता आले होते. त्या सर्वांनी त्या भगवंताचं ते बल बघितलं, शक्ती बघितली आणि
संस्कृतमध्ये गुणगान सुरू केलं, अहोबलम अहोबलम अहोबलम, काय ते बळ, काय ते बळ, काय ते बळ भगवंताचं. म्हणून त्या ठिकाणाचं नाव पडलं अहोबलम, अहोबिलम म्हणतात. आणि दुसरी कथा आहे, ते गरुड जे आले होते त्या बिळामध्ये राहिले होते, तर ते अहोबिलम असं म्हणतात. सांगण्याचा उद्देश की नरसिंह भगवंतांचं जे ठिकाण आहे अहोबिलम, तसं मायापूर पण आहे. तर आपण गेलो होतो मायापूरला, तिथं नरसिंहपल्ली नावाचं ठिकाण आहे. आपण गेलो होतो की मंदाकिनी नदी आहे. तर असं म्हणतात की भगवंत जेव्हा ते रक्ताने हात भरले होते, रक्ताने हात भरले, ते भगवंताने ते हात जाऊन त्या मंदाकिनीमध्ये नदीमध्ये धुतले, रक्ताने भरलेले हात. तर ते मायापूरमध्ये आहे ठिकाण. तर अनेक ठिकाणी नरसिंह भगवंताची स्थापना भक्तांनी केलेली आहे. आपण सुद्धा काय करायचंय, आपल्या घरामध्ये काय करायचंय, नरसिंह भगवंताचा फोटो ठेवू शकता घरामध्ये, छोटासा. आपल्या मंदिरामध्ये मिळतो की नाही फोटो, आपल्याकडे आहे का विक्रीसाठी? छोटा आहे, एवढा आहे ना, छोटाच पाहिजे आपल्याला, आपले भक्त छोटेच आहेत. तर छोटा फोटो असतोय, तर तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकताय. छोटा फोटो नरसिंह भगवंताचा न्यायचं आणि काय नाही, भगवंतांची रोज आरती करायची, त्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. एवढं तर आपण करू शकतो की नाही? नरसिंह भगवंतांना प्रणाम करू शकतो, मंत्रपाठ करू शकतो नरसिंह भगवंतांचा. काय येत नसतं तरी एकच म्हणायचं, काय, जय नरसिंह श्री नरसिंह, जय नरसिंह श्री नरसिंह, जय नरसिंह श्री नरसिंह, जय नरसिंह श्री नरसिंह, जय नरसिंह श्री नरसिंह. एवढं जरी म्हटलं तरी पण ज्याला काहीच येत नाही ते थोडं नरसिंह नरसिंह जरी म्हटलं तरी सुद्धा चालेल. आणि लहान मुलांना पासून त्यांना आरती वगैरे पाठ आहे. किती मुलांची आरती पाठ आहे? हात वर करा, लहान मुलं आहेत का इथं? 1 2 3 4 5 6 7. हा, आणि मोठ्यांचे कोणाचे पाठ आहे? हात वर करा. मोठ्यामध्ये कोणाची पाठ आहे? मोठी मुलं हात वर करा. एक खरंच कोणाकोणाचे पाठ आहे बघू दे. 1 2, काकडे तू हात वर केलं तर 3 4 5. माताजी मध्ये कोणाचे पाठ आहे? हात वर करा. तर आरती म्हणायला पाहिजे रोज, कमीत कमी एकदा तरी म्हणायला पाहिजे, सकाळ किंवा संध्याकाळ. आणि प्रवासामध्ये बसल्यानंतर पण म्हणायला पाहिजे. तर प्रभूजींनी पण आरती पाठ करा. तर आरती पाठ करण्यापाठीमागं उद्देश आहे, फार मोठा उद्देश आहे. सोपी आहे आरती, काय अवघड नाही. मोबाईलमध्ये लावून ऐकून पाठ होते आरती. थोडं संस्कृतमध्ये आहे पण पाठ होते, सोपी आहे आरती. तर नरसिंह भगवान की. वृंदावनामध्ये या दिवशी एक घटना घडते की नरसिंह जयंती दिवशी वृंदावनामध्ये एक राजा कपडे वाटत होता, कपडे भगवंतांसाठी, ड्रेस. मग सगळे ते मूर्ती असते ना श्रीकृष्णाची, मग त्याला ते ड्रेस घालतात वगैरे, लड्डू गोपाळ असेल किंवा राधाकृष्ण असतील. मग ते एक महान संत होऊन गेले वृंदावनामध्ये, त्यांचं नाव गोपाळ भट्ट. काय नाव? हे गोपाळ भट्ट गोस्वामी यांना पण वाटलं की माझ्या भगवंताला पण, ते त्यांच्याकडे आलेच नाहीत कारण त्यांच्याकडे मूर्तीच नव्हती. त्यांच्याकडे होता शाळीग्राम. शाळीग्राम हा नेपाळमध्ये गंडकी नदीमध्ये सापडतो, दगड, गोटा असो, गोटा, आणि त्याला चिन्ह असतात. त्या नदीमध्ये जे राहणारे किडे असतात ते किडे असे पोखरून त्याला डिझाईन तयार करतात. त्यामध्ये कधी नरसिंह भगवंत असतात, कधी राम असतात, परशुराम, असे विष्णूचे अवतार असतात त्याच्यामध्ये. असा एक गोटा असतो काळा, तर त्याला म्हणतात शाळीग्राम. कोणी कोणी पाहिलंय शाळीग्राम? हात वरती करा. बऱ्याच जणांनी पाहिलं. तर वृंदावनामध्ये आजही तुम्ही पाहू शकता. तर शाळीग्रामची पण पूजा करायला पाहिजे, साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. मग त्यांना रात्रभर वाईट वाटायला लागलं की माझे भगवंताला जर आकार असता तर मला पण राजाने कपडे दिले असते भगवंताला घालायला. नुसता गोट आहे, त्याला काय कपडे कसे घालणार? त्यांना रात्रभर असे विचार करत होते. सकाळी उठले, यमुनेला गेले, स्नान केलं यमुनेचं, माघारी आले, मंदिर उघडलं, बघितलं तर 13 शाळीग्राम होते काहीतरी. त्यातले जे एक शाळीग्राम आहे, तो जो गोठा आहे, तो नव्हता तिकडे, आणि त्याच्या जागेला सुंदर असे कृष्ण तयार झाले होते. आजही त्याचं दर्शन वृंदावनामध्ये होतं. काय नाव त्यांचं? राधारमण लाल की. एवढेसेच भगवंत आहे, छोटेसे, 12 अंगुली म्हणतात, 12 अंगुली. तर
असं 4, 4, 8 आणि 4, 12 म्हणजे 9 इंच साधारणपणे. 9 इंचाचेच भगवंत आहेत एवढेच. दुर्बीन लावून बघावं लागतं, दिसत नाहीत असे. इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत. भगवंत कसे प्रकट होतात दगडातनं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. किंवा एक तर दगडापासून तो शाळीग्राम तयार झाला, त्या शाळीग्राम पासून स्वतः श्रीकृष्ण तयार झाले आणि इतके सुंदर आहेत की भगवंतांचा दात पण दिसतो पांढरा. तर दुर्बीन लावून बघितलं ना असं झूम करून, इथे दात दिसतात, 2 दात दिसतात. झूम करून बघितलं की पांढरे शुभ्र भगवंत काळे आहेत आणि आत पांढरा दात दिसतो भगवंताचा. आजही भगवंत, सगळे भगवंतांची त्या औरंगजेबाने आक्रमण केल्यानंतर सगळ्या मूर्त्या हलवल्या गेल्या, पण ती छोटे असल्यामुळे लपवून ठेवता आलं ना, एवढेच आहेत. तर ते भगवंत आजही आहेत वृंदावनामध्ये, अतिशय प्रेमाने सेवा केली जाते. म्हणून कालचा जो दिवस होता, परवा नरसिंह जयंती होती आणि काल त्या राधा रमण, त्या रमण भगवंतांचा वाढदिवस होता. म्हणजे काल ते प्रकट झाले वृंदावनामध्ये. आणि यांचं वैशिष्ट्य असं, वृंदावनामध्ये जे काही विग्रह बनतात किंवा आपल्याकडे जे भगवंत आलेले आहेत, जेवढे काही राधाकृष्णाच्या मूर्त्या बनतात, तर प्रमाण ते आहे. त्यांचं प्रमाण ठेवून ती मूर्ती बनवली जाते. कारण त्यांचा हात असा आहे, पाय असे तिरके आहेत, असे तेडे उभं राहिलेले आहेत, तर ते प्रमाण घेऊनच कृष्णाची मूर्ती बनवली जाते. तर असे भगवंत वृंदावनामध्ये प्रकट झालेले आहेत. बोलो राधा रमण बिहारी लाल की जय. फार सुंदर आहे भगवंत राधारमण लाल. आणि त्यांचंही प्राकट्य काल होतं. तसं आज नारदाची जयंती पण आहे. नारद मुनी की, हे नारद मुनी जे आहेत त्यांचाही जन्म आहे आज. हॅपी बर्थडे नारद. आणि नारद म्हणजे एक महान संत आहेत. आणि नारदांचं जे प्राकट्य आहे, हे नारद जगाच्या कल्याणासाठी, कुठली पण कथा घ्या, नारद मुनींचा प्रवेश असल्याशिवाय काही कथेला रंग चढत. ते काहीतरी येतात, काहीतरी सांगतात, फोडणी टाकतात आणि मग कथा सुरू होते. बरोबर आहे का? आणि म्हणून आजचा दिवस सुद्धा पवित्र आहे. आज नारद जयंती आहे, नारदांचं प्राकट्य आहे. आणि काही सांगणार नाही, पण नारद मुनींची तशीच कथा आहे की नारद मुनी सुद्धा त्यांच्या पूर्वजन्मामध्ये त्यांची आई जी होती ती दासी होती आणि राजाच्या दरबारामध्ये धुणभांडी करायची घरी राजाकडे. हा मुलगा लहान होता, हा मुलगा तिकडे जायचा आणि काय व्हायचं, मग त्या ठिकाणी साधू संत वगैरे यायचे तिकडं राजा दरबारामध्ये. साधू संत आले की मग त्यांची ताटं उचलायची, त्यांना पाणी द्यायचं, हे लहान मुलगा सेवा करायचा. मग चातुर्मास चालू होता आणि त्यामध्ये काय झालं, एकदा साधू संत यायला लागले. त्यांना जेवायला वाढल्यानंतर त्यांच्या ताटात जे शिल्लक राहिलं होतं ना, काय शिल्लक राहिलेलं उष्ट, संतांचं उष्ट घ्यायला पाहिजे, तर ते त्यांनी खाल्लं त्या लहान मुलाने. आणि त्या संतांचं उष्ट खाल्ल्यामुळे मग परत घरी गेला तो. आणि मग त्याची आई जी आहे, आई आणि मुलगा दोघंच राहायचे. आईला एक दिवशी साप चावला आणि आई मेली. मग आई मेल्यानंतर तो लहान मुलगा काय करायचा आता? मग त्याने काय केलं, ध्यानस्थ बसला आणि भगवंताचं स्मरण करू लागला. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. भगवंत स्मरण केलं आणि भगवंत स्मरण केलं, इतकं स्मरण केलं, भगवंतानी त्यांना हृदयामध्ये दर्शन दिलं. नारदांना, त्या मुलाला, नारद नाही, त्या मुलाला दर्शन दिलं. आणि दर्शन दिल्यानंतर हे जे हे मुलगा आहे, त्या मुलाने काय केलं माहिती का? त्या मुलाने हे करण्या अगोदर एक काम पण केलं. काय? आई जेव्हा देह सोडला आईने, त्या आईला जाळायचं, ते काय करता येई नाही, काय कसं करायचं, त्यालाही पैसे नाहीत. मग त्याने काय केलं होतं की जी झोपडी होती, ज्या झोपडीमध्ये ते आई आणि मुलगा राहत होते, ती झोपडीमध्ये आईला ठेवलं आणि झोपडीच पेटवून दिली. आईचा अंत्यसंस्कार केला आणि झोपडीच पेटवून दिली अशा प्रकारे. आणि मग जंगलामध्ये जाऊन तपस्या केली. भगवंताचं दर्शन तर झालं, पण मुक्त नाही झाले संसारातून.
मग पुढच्या जन्मामध्ये ते महान भक्त झाले आणि त्यांचं नाव नारद मुनी की. यांचा इतिहास सांगितला, नारद पूर्वी कोण होते. तर बघा, लहान मुलांवर भक्ती मार्गाचे कसे संस्कार व्हायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे लहानपणीच. आणि त्यामुळे लहान मुलांना आपण हे शिकवलं पाहिजे या गोष्टी. आणि अशा प्रकारे नारदांचं तिन्ही लोकांमध्ये भ्रमण आहे. नारद मुनी तिन्ही लोकांमध्ये फिरतात, त्यांना तिकीट लागत नाही. वैकुंठात जायचं असतं, वैकुंठामध्ये जाऊन माघारी येतात, पृथ्वीवर येतात, सगळीकडे फिरत राहतात आणि सगळ्या समाजाचं कल्याण करण्याचं काम करतात. त्यामुळे आजचाही दिवस पवित्र आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आपला वेळ झालेला आहे, पण एक लक्षात ठेवा की आज आपण काय शिकलो, नरसिंह भगवंतांची आराधना करायला आपण पाहिजे. तर एक आठवडा आपल्याकडे आहे. पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही नरसिंह आरती पाठ करून येऊ शकता. तो मंत्र पाठ करा, नरसिंह भगवंताचा फोटो घ्या, त्याची पूजा करा आणि हळूहळू त्यांचं समजून घ्या काय आहे ते. तर तुमच्या जीवनामध्ये येणारे, आता बघा लहानपणी कसं होतं की सुरुवातीला मी पण लहान असताना गणपतीची पूजा करायची. गणपती विघ्न विनाशक आहेत की नाही, तर गणपतीची पूजा करतो. पण नंतर मग थोडं मोठं झाल्यानंतर आम्ही हनुमानची पूजा करायला लागला. नंतर आता इथे हरे कृष्णामध्ये आल्यावर नरसिंह भगवंताची पूजा करायला लागली. तर गणपतीला शक्ती कुठून मिळते? नरसिंह भगवंतांकडून. तर गणपतीच्या डोक्यावरती असे 2 कुंभ आहेत बघा असे. तर असं म्हणलेलं नाही की याच्यामध्ये काय आहे, नरसिंह भगवंतांची कृपा त्यांनी त्यात धारण केलेली आहे. गणपती स्वतः नरसिंह भगवंतांची उपासना आराधना करतात. आलं का लक्षात? आणि त्यामुळे गणपतीला विघ्न विनाशक म्हटलं जातं, विघ्नहर्ता म्हटलं जातं ना गणपतीला. तर आपण तर नरसिंह भगवंताचीच ओळख झाली. आता नरसिंह भगवंतांची ओळख झाली म्हटल्यानंतर काय झालंय, डायरेक्ट वरच वशील लावलाय आपण. त्यामुळे नरसिंह भगवंतांची आराधना आपण करायला पाहिजे. म्हणजे हरे कृष्ण भक्तांना सगळ्यांना आरती यायला पाहिजे, नरसिंह आरती यायला पाहिजे. तर वरती गेल्यानंतर तुम्ही, वरती म्हणजे इथं 3ऱ्या मजल्या मंदिरात गेल्यानंतर तुम्ही भिंतीवर मोठा फोटो लावलाय दरवाजाजवळ जाऊन. बऱ्याच जणांना काय कळलं पण नसेल आतापर्यंत काय आहे नेमकं, शांतपणे दर्शन करा की नेमकं कशाचं चित्र आहे, काय आहे, कसे दिसतात भगवंत, किती उग्र आहेत. सर्वांनी दर्शन करा आणि प्रणाम करा. भगवंतांना सांगा की आमच्या जीवनामध्ये येणारं संकट आपण हरण करा. आमच्या भक्तीमध्ये येणाऱ्या बाधा म्हणजे काय हो, बऱ्याच वेळेला सत्संगला येताना काही समस्या येतात की नाही, कधी घरी समस्या होते, काहीतरी प्रॉब्लेम येतो. भगवंताला नेहमी प्रार्थना करत राहायला पाहिजे. तर छोट्या मोठ्या गोष्टींसाठी सुद्धा तर भगवंत नेहमी रक्षा करतात. हरे कृष्णा 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 हरे हरे. नरसिंहदेव भगवान की, नरसिंह चतुर्दशी महोत्सव की.